नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल एक्सप्लोर विथ हिना अँड उल्का। आज मी एक खास आणि वेगळा व्हिडिओ घेऊन आली आहे। सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल झालेली दुबई चॉकलेट रेसिपी मी पहिल्यांदाच ट्राय केली आहे। ही रेसिपी खास आहे कारण यात फार थोड्याच घटकांमध्ये खूप रिच आणि डेझर्टसारखं मस्त टेस्ट असलेलं चॉकलेट आपण तयार करू शकतो। मुख्य म्हणजे यासाठी आपल्याला थोडं डार्क चॉकलेट, शेवया, थोडं लोणी, दूध आणि ड्रायफ्रूट जसे की पिस्ताचिओ, आल्मंड वगैरे अशा गोष्टी लागतात ज्या आपल्याला घरामध्ये अवेलेबल असतात आणि हे सगळं एकत्र करून मस्तपैकी सेट केलं की तयार होतं स्वादिष्ट दुबई चॉकलेट। मी जसं तुम्हाला सांगितलं की मी ही पहिल्यांदाच ट्राय करते, त्याच्यामुळे मी ह्याची सविस्तर रेसिपी काही तुम्हाला देत नाही, फक्त प्रोसेस दाखवली आहे। पण तुम्ही ही नक्की ट्राय करा, अशीच रेसिपी आहे आणि ह्याची स्टेप बाय स्टेप डिटेल रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता। पण ही प्रोसेस खूप मजेशीर आहे म्हणून वाटलं की तुमच्याबरोबर शेअर करावी। यात मी पिस्ते घेतले आहेत, जसं की त्या चॉकलेटमध्ये पिस्ते असतातच, ते पिस्त्याच्याने बनवलं जातं आणि हे आधीच मी ड्राय रोस्ट करून घेतले आहे। इथे मी शेवया देखील वापरणार आहे जसे की त्या चॉकलेटमध्ये असतात, तर ह्या शेवया पण मला जरा जाड मिळाल्या, पण तुम्ही बारीक शेवयाच वापरा आणि त्या देखील मी रोस्ट करून घेणार आहे। इथे मी पिस्ताचिओ ब्लेंडरमधून ग्राइंड करून घेतले आहेत आणि तुम्ही बघू शकता त्याला ना तेल सुटतं, त्याच्यामुळे ते खूप फिरवायचं नाही, नाहीतर ते चिकट होतं। माझ्या घरात ना थोड्या ह्या गुलाबाच्या पाकळ्या होत्या ज्या आपण खिरीमध्ये किंवा मिठाईमध्ये टाकतो, तर मला अशी आयडिया आली की आपण हे पण टाकू। सांगितल्याप्रमाणे शेवया देखील भाजून घ्यायच्या आहेत, तर मी त्या भाजून घेणार आहे, पण बटरमध्ये भाजणार आहे आणि मला हे भाजायला जरा जास्त वेळ लागला कारण की माझ्या शेवया मी म्हटलं होतं तर मी इथे हर्शीजचे चॉको चिप्स घेतलेले आहे, कारण तुम्हाला माहिती आहे ना मी बेकिंग वगैरे करते, माझ्याकडे हेच येतात आता। पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही कंपाऊंड चॉकलेट घ्या, कारण हे जे आहेत ना ते जास्त पटकन मेल्ट होत नाहीत। आपण कुकीजमध्ये वगैरे असे टाकतो ना तेव्हा ते हलकेसे मेल्ट होतात, पण थोडे रॉकसारखे राहतात ना। कंपाऊंड चॉकलेट इव्हनली मेल्ट होतं आणि मग ते सेट व्हायला पण बार त्याचा सेट मस्त होतो असा।
आणि हे माझ्या घरामध्ये एक अमूल चॉकलेटचा बार होता, व्हाईट चॉकलेट आहे. तर मी विचार करूनच ठेवलेला की हे पण वाटलं तर वापरूया. तर मला वाटतं हे वापरायला लागेल आणि मी थोडं हे वापरलं आणि थोडं चॉकलेट तुम्हाला ऑलवेज डबल बॉयलर मेथडनी मेल्ट करायचं असतं. म्हणजे एका टोपामध्ये तुम्हाला खाली गरम चांगलं उकळतं पाणी पाहिजे आणि त्याच्यावरती बसणारं एक टोप ठेवून त्याच्यात तुम्हाला चॉकलेट मेल्ट करायचं असतं. तर अशा प्रकारे तुम्ही चॉकलेट मेल्ट करू शकता. आणि हो, आजचा व्हिडिओ शूट करताना मी एक नवीन फाउंडेशन वापरलं आहे नार्सचं. नार्स रेडियंट लॉंगवेअर फाउंडेशन आणि शेड आहे पंजाब. माझ्या स्किनवर ह्याचं टेक्स्चर आणि फिनिश मला खूप आवडलं आणि ह्याचा नैसर्गिक ग्लो तर मला खूपच छान वाटलं. तर आमच्या घरामध्ये एक फॅमिली फंक्शन आहे, त्याच्यासाठी मी हे फाउंडेशन आणलं आहे ट्रायआउट करण्यासाठी. ह्याचा शेड पंजाब आहे आणि मला ह्याचा ग्लो खूप छान वाटला. आणि तुम्हाला पण हे ट्राय करायचं असेल तर ह्याची लिंक मी खाली दिली आहे, तर नक्की बघा. तर माझ्या ह्या चॅनलवर अशाच प्रकारचे लाईफस्टाईल मी व्हिडिओज टाकत असते. काही शॉपिंग हॉल्स असतात, काही ट्रायड अँड टेस्टेड रेसिपीज आणि ब्युटी प्रॉडक्ट अपडेट मी शेअर करत असते. त्या सर्व प्रॉडक्ट्सची लिंक मी कम्युनिटी पोस्टमध्येही देत असते, तेव्हा माझी कम्युनिटी पोस्ट चेक करायला विसरू नका. हल्लीच मला काही कोरियन स्किन केअर प्रॉडक्ट्स देखील ब्रँडकडून मिळाले होते. ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची देखील लिंक कम्युनिटी पोस्टमध्ये असते. त्यावर माझा कोड वापरून तुम्ही खरेदी केल्यास तुम्हाला काही डिस्काउंट देखील मिळतील. आणि हो, आता नायकाचा हॉट पिंक सेल देखील चालू आहे. तर तुम्हाला जर नायकावरून हे प्रॉडक्ट्स घ्यायचे असतील तर त्याचे लिंक्स देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही जर त्या लिंकनी गेलात तर तुम्हाला ह्याचे चांगले डिस्काउंट देखील मिळतील.
आज दुसरा दिवस आहे. आम्ही हे चॉकलेट सेट करायला ठेवलेलं, तर आता मी हे ट्राय करणार आहे. हे बघा कसं दिसतंय, मस्त वाटते की नाही? आम्ही हे मोल्ड मध्ये पण टाकलेलं. वाव, मस्त शेप आहे ना ह्याचा. आता खाऊन बघूया आपण. हे बघा, असं दिसतं हे आतमधलं फिलिंग, लोडेड विथ लॉट्स ऑफ पिस्ताचिओ. वाव, मस्तच, यम्मी एकदम. वाह, क्या बात आहे. मग मजा आली का तुम्हाला हे दुबई चॉकलेटचं प्रोसेस बघताना? आली असेल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण पुन्हा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत कीप स्माइलिंग.